आणि अजित पवारांचा विमान अपघात झाल्यापासून त्या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यापासून सातत्याने एक प्रश्न उपस्थित केला जातोय की हा विमान अपघात नेमका झाला तरी कसा। अर्थातच या विमानाचा ब्लॅक बॉक्स आता सापडलेला आहे, त्यामुळे अनेक प्रश्नांचा उलगडा पुढच्या चौकशी अंती होणार आहे। पण अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी केली जावी असं पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवलेलं आहे आणि राममोहन नायडू जे या मंत्रालयाचे प्रमुख आहेत त्यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलंय की चौकशी करून अहवाल सादर केला जाईल। अपघात नेमका कशामुळे घडला त्याच्या कारणांची चौकशी केली जावी अशी मागणी या पत्रातनं करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्राला केंद्रानं उत्तर सुद्धा दिलंय। ब्लॅक बॉक्सद्वारे विमान अपघाताचा तपास सुरू झालाय आणि ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डिंगमध्ये वैमानिकांच्या ओरडण्याचा आवाज असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। दरम्यान पायलटनं कोणताही मेडे कॉल दिला नसल्याचं सुद्धा आता समोर येत असल्याचं बोललं जात आहे। पण केंद्रीय मंत्रालयाचा चौकशी अहवाल नेमका काय सांगतो, या विमान अपघाताचं नेमकं कोणतं कारण समोर येतं याची सर्वजण वाट पाहत आहेत। तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी संजय राऊतांनी सुद्धा लावून धरली आहे। अजितदादाने काय प्रथमच विमान प्रवास केला नाही। अजितदादा प्रथमच चार्टर्ड विमानात बसलेले नाहीत। त्यांना या विमानाची सवय होती आणि परिचय होता। पण त्या अपघाताची जी तांत्रिक कारणं आहेत त्याची चौकशी DGCA करेल। भविष्यामध्ये अनेक महत्त्वाची लोक अशा विमानातून प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा धडा आहे बरं का, इशारा आहे, धोक्याची घंटा है। सिर्फ श्रद्धांजलि हम देंगे, प्रधानमंत्री श्रद्धांजलि देंगे, गृहमंत्री श्रद्धांजलि देंगे, राष्ट्रपति श्रद्धांजलि देंगे, मुख्यमंत्री श्रद्धांजलि देंगे, उससे क्या होगा। एक्सीडेंट अगर हो गया है और तांत्रिक कारणों से हो गया है तो वो कारणों का पता लगाना पड़ेगा हम सबको।